ग्रामपंचायत प्रतापगड अंतर्गत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या मातोश्री पानंद रस्त्याच्या खडीकरण कामावर कडक उन्हात मेहनत घेणाऱ्या 215 मजुरांसाठी एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला। तिबेट कॅम्प येथील सेंट्रल स्कूलच्या सेवानिवृत्त शिक्षिका रिटायर दीदी यांनी स्वतःच्या खर्चातून तब्बल 24 लिटर कोल्ड्रिंक्स तसेच नाश्त्याची व्यवस्था करून मजुरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला। इलेक्ट्रिक डीपी ते नरेश खुणे पानंद रस्त्यावरील कामावर कार्यरत असलेल्या मजुरांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत असताना रिटायर दीदी यांनी गरीब आणि कष्टकरी मजुरांची सेवा केल्याने मला पुण्य लाभेल या उदत्त भावनेतून हा उपक्रम हाती घेतला। त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या कार्याला माजी उपसरपंच तेजराम राऊत यांनीही मोलाची साथ दिली। दिवसभर उन्हात घाम गाळणाऱ्या मजुरांना थंड कोल्ड्रिंक्स आणि अल्पोपहार मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले। अनेक मजुरांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अशा प्रकारची माणुसकी आजच्या काळात दुर्मिळ असल्याची भावना व्यक्त केली। या प्रसंगी गावातील नागरिकांनीही उपस्थित राहून रिटायर दीदी आणि तेजराम राऊत यांच्या सामाजिक जाणीवेचे कौतुक केले। समाजातील सक्षम व्यक्तींनी गरजू आणि कष्टकरी वर्गाच्या पाठीशी उभे राहण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। प्रतापगड आणि तिबेट कॅम्प परिसरात या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत असून माणुसकी अजूनही जिवंत आहे याची प्रचिती या उपक्रमातून पुन्हा एकदा आली। रोजगार हमीवरील मजुरांना दिलेला हा सन्मान आणि आधार इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे। कष्टकऱ्यांच्या घामाला दिला सन्मान। रिटायर दीदींच्या मानवतावादी कार्याने प्रतापगड परिसर भारावला। आकाश नंदागवळी, गोंदिया भंडारा जिल्हा प्रमुख।